या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज संत्रानगरी वरुड शहरातील राष्ट्रसंत कॉलनी इथे माननीय आमदार महोदय सत्कार करण्यात आला। सोबतच काही नगरसेवक तर नगराध्यक्ष साहेबांसोबत सत्कार करण्यात आला। सर, काय विषय होता? सर, विषय हा होता की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने 2007 मध्ये ही कॉलनी निर्माण झालेली आहे, परंतु 2007 नंतर जयाताई नेरकर यांच्या शुभ हस्ते या नगराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॉलनी असं नामकरण करण्यात आलं। त्यानंतर जो विकास व्हायला पाहिजे होता, मुलांचं खेळांचं साहित्य आणि क्रीडा साहित्य, अत्याधुनिक साहित्य जे बसवण्याची इच्छा होती, ते जानेवारीमध्ये आमचे नगरसेवक गौरव बाबासाहेब इंगळे यांच्यामुळे ही पूर्णता झालेली आहे। आणि या सर्व कार्यासाठी नगराध्यक्ष ईश्वरभाऊ सलामेजी आणि या विभागाचे आमदार श्री उमेश भाऊ उर्फ चंदूभाऊ आत्मारामजी यावलकर यांनी फार मोठं सहकार्य दिलेलं आहे। त्याचसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याबाबतीत जे संपूर्ण कार्यक्रम या वरुड तालुक्यामध्ये चालतात, त्या संपूर्ण कार्याला आमचे वरुड केसरीचे संपादक श्री प्रवीण भाऊ सावरकर यांच्यामुळं या कार्याला विशेष प्रोत्साहन मिळालेलं आहे। त्यामुळं या अभियानामध्ये आता 200-300 मंडळी सहभागी झालेली आहे। हे अभियान 1 एप्रिलपासून सुरू झालेलं होतं। त्याचा सांगता काल गुरुदेव अध्यात्म केंद्र वरुड येथे झाली आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे 1 मे, आज या अत्याधुनिक केंद्राचं उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे। मी या ठिकाणी जे संपूर्ण म्हणजे नगरसेवक म्हणजे नगराध्यक्ष ईश्वरभाऊ सलामे, त्याचसोबत सीमाताई हरीशजी कानगो नगरसेविका, त्याचसोबत डॉक्टर कुराडे मॅडम, त्याचसोबत प्रवीणजी सावरकर एक नगरसेवक आणि सोबतच पत्रकार आणि संदीप भाऊ देवते, त्याचसोबत नगरपालिकेचे गटनेता बांधकाम प्रमुख श्री सावरकरजी आणि आदरणीय श्री मालपेजी उपस्थित झाले। त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। अशाच प्रकारचं प्रत्येक वार्डामध्ये गार्डन लहान मुलांसाठी व्हावं आणि त्यापासून वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे ग्रामगीतेमध्ये, आजचे सान बाल उद्या तरुण कार्यकर्ते होतील, देशाचा गावाचा पांग फेडतील उत्तमोत्तम गुणांनी। या सर्व कार्यासाठी आमच्या कॉलनीतील जगदीशराव धोटे, आदरणीय आमचे लोणकरजी, आदरणीय उद्धवरावजी भड, आदरणीय आमचे मानकर सर, त्याचसोबत आदरणीय बाबारावजी बोबडे, दिनेशराव ठाकरे, मोहनरावजी चिमोटे आणि आमचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उमाळे गुरुजी, या सर्वांनी अथक परिश्रम केलेले आहे आणि संपूर्ण या कॉलनीमधल्या 250-300 लोकांचा सहभाग या राष्ट्रसंतांच्या सेवा कार्यासाठी आहे। अशा प्रकारचं प्रत्येक वार्डात काम व्हावं, हाच संदेश आज ईश्वरजी सलामे साहेब नगराध्यक्ष आमचे नगरपालिकेचे वरुडचे यांनी दिलेला आहे। त्यासोबत वरुड नगरीचे प्रथम नागरिक श्री ईश्वरजी सलामे सर आहे। सर, आज आपण नगराध्यक्ष आहेत, आपला सन्मान झाला, आदरणीय आमदार साहेबांसोबत सन्मान झाला। एक राष्ट्रसंत कॉलनीच्या वतीने आज सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं, काय सांगू शकाल? सर, सर्वात आधी प्रभाग क्रमांक 8 मध्ये जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॉलनी आहे, तिथे आम्हा सर्वांचा सत्कार केला, त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे। तसेच आपण पाहतो की ही सर्वात म्हणजे जुनी कॉलनी आहे आणि इथे एक छोटीशी ओपन स्पेस होती। त्या ओपन स्पेसला एक बाग म्हणून एक सुंदर असा एक उपक्रम आम्ही हाती घेतला होता आणि तो आज या 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त तो पूर्ण झाला, त्याचा मला अभिमान आहे। आणि येणाऱ्या काळात असे जे काही ओपन स्पेस असेल, जिथे गार्डनची व्यवस्था असेल किंवा लहान मुलांना खेळायसाठी आपल्याला ग्राउंड तयार करता येत असेल, आता स्केटिंगच्या संदर्भात आम्ही एक प्रस्ताव केलेलाच आहे, ठराव झालेला आहे। येणाऱ्या काळात आपल्या याच प्रभागातही एक स्केट पार्क तयार होईल असे मी सर्व नागरिकांना आव्हान देतो आणि पुढे ज्याही काही अडचणी येईल त्या नगर परिषदेचा अध्यक्ष म्हणून नेहमी त्या सोडवण्याचा मी सदैव तत्पर राहील आणि प्रयत्नशील राहील असे मी तुम्हा सर्वांना या 1 मेच्या दिनानिमित्त आव्हान देतो आणि सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतो। वरुड शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरता वरुड नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष ईश्वरजी सलामे तसं त्यांची पूर्ण संपूर्ण नगरसेवकाची टीम हे काम करत आहे। यासोबतच वरुड मोर्शी मतदारसंघाचे लोकनेते आदरणीय आमदार उमेशजी यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व टीम काम करत आहे आणि वरुड शहराचा विकास होण्याकरता हे टीम काम करत आहेत। नागरिकांसुद्धा भरपूर प्रतिसाद मिळत आहे। आज प्रत्येक प्रभागामध्ये आदरणीय आमदार महोदय नगराध्यक्ष महोदयांचं स्वागत होत आहेत, सत्कार होत आहेत आणि वरुड शहराच्या विकासाकरता नगराध्यक्ष महोदय काम करत आहे। पाहत राहा कॅमेरा निकोबावनेसह प्रवीण सारखं चुळामणी स्पोर्टल।